बाळा, तू म्हणतोस ना की माझं सगळं चांगलं चाललं होतं. अचानक हे ग्रहण कसं लागलं? कालपर्यंत घरात हसण्याचे आवाज येत होते आणि आज प्रत्येक शब्दावर भांडण का होते? अचानक घरात आजारपण कसं आलं? मुलांच्या अभ्यासावर आणि स्वभावावर विपरीत परिणाम का झाला? आणि सर्वात महत्त्वाचं, घरामध्ये पैसा येतो पण तो औषधांवर किंवा विनाकारण वाया का जातोय? वेड्या, तू आजारावर डॉक्टरकडे औषध शोधतोयस, परिस्थितीवर उपाय शोधतोयस, पण तुला माहीत नाही की तुझ्या सुखी आणि आनंदी संसाराला कोणाची तरी अत्यंत विखारी आणि जळकी नजर लागली आहे. लोकांना तुझं हसणं पाहवत नाही. तुझ्या प्रगतीची चर्चा जेव्हा 4 लोकात होते तेव्हा तुला वाटतं की ते तुझं कौतुक करत आहेत, पण त्या कौतुकाच्या आड लपलेला मत्सर तुला दिसत नाही. ही वाईट नजर म्हणजे केवळ एक शब्द नाही, तर ती एक अशी नकारात्मक ऊर्जा आहे जी एखाद्या बाणासारखी तुझ्या घराच्या भिंती फोडून आत शिरली आहे. ती तुझ्या घरातील वास्तूचा आनंद आणि शांतता हळूहळू शोषून घेत आहे. आज मी तुला या नजरेच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आलो आहे. बाळा, तुला वाटतं की नजर लागणं ही केवळ एक जुनी अंधश्रद्धा आहे? नाही, हे विज्ञानापेक्षाही मोठं एक नकारात्मक लहरींचं शास्त्र आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुझ्या वैभवाकडे मत्सराने बघते तेव्हा तिच्या डोळ्यातून निघणाऱ्या लहरी तुझ्या प्रगतीच्या वेगाला खीळ घालतात. नीट आठवून बघ, अलीकडे तुझ्या घरात काही विचित्र संकेत मिळालेत का? तुझ्या अंगणातलं हिरवं गार झाड अचानक वाळून गेले का? तुझा मुका प्राणी विनाकारण अस्वस्थ आहे का? किंवा तुझे अत्यंत महत्त्वाचे व्यवहार अगदी शेवटच्या सहीच्या वेळी विनाकारण मोडलेत का? जेव्हा एखाद्याची वाईट नजर तुझ्या घरावर पडते तेव्हा त्या वास्तूची प्राणशक्ती क्षीण होते. तुला घराबाहेर गेल्यावर खूप प्रसन्न आणि हलकं वाटतं, पण जसं तू घरात पाऊल टाकतोस तसं तुझं डोकं जड होतं आणि अस्वस्थता जाणवू लागते. तुला सतत वाटतं की कोणीतरी तुझ्याकडे बघतंय किंवा तुला झोपेत दचकून जाग येते. हे त्या मत्सराच्या नजरेचे जिवंत पुरावे आहेत. लोक तुझ्यासमोर तुझी स्तुती करतात. काय तुमचं नशीब आहे, काय तुमची मुलं आहेत, असं म्हणून वर वर गोड बोलतात, पण त्या शब्दांमागे एक काळी छाया लपलेली असते. ही छाया तुझ्या प्रगतीला लागलेली वाळवी आहे, जी तुला आतून पोखरत आहे. बाळा, नजर तेव्हाच लागते जेव्हा तुझ्याकडे असं काहीतरी असतं जे दुसऱ्याकडे नाही. तुझा सुखी संसार, तुझा प्रामाणिकपणा आणि तुझे कष्ट पाहून लोक मनोमन जळत आहेत. त्यांना वाटतं की हे सगळं यालाच का मिळतंय. त्यांच्या मनातील ही काहीतरी वाईट घडावं ही इच्छाच तुझ्या घराभोवती नकारात्मकतेचे वलय तयार करते. तू कितीही प्रयत्न केलास तरी तुला उदास वाटतं, उत्साह जाणवत नाही. लक्षात ठेव, ही नजर तुझ्या अन्नाला सुद्धा लागू शकते. घरात अन्न भरपूर असूनही
कोणाची तृप्ती होत नाही. अन्नाची चव बदलल्यासारखी वाटते. हे सर्व संकेत ओरडून सांगत आहेत की तुझ्या आनंदाला कोणाचं तरी ग्रहण लागलं आहे. तू सध्या या दुष्टचक्रात अडकला आहेस, जिथे तू कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न केलास तरी ही विखारी नजर तुला पुन्हा मागे खेचते. पण घाबरू नकोस. ज्या नजरेने तुला त्रास दिलाय त्या नजरेला भस्म करण्याची वेळ आता आली आहे. आता तू विचार करतोयस ना, तुझे डोळे तुझ्या ओळखीच्या लोकांच्या चेहऱ्यावरून फिरत असतील. तू विचार करत असशील, मला नजर लावणारा तो शत्रू कोण? तो माझा बाहेरचा एखादा स्पर्धक आहे की शत्रू? वेड्या, नीट कान देऊन ऐक. नजर लावणारी व्यक्ती नेहमी कोणी लांबची किंवा अनोळखी नसते. कधी कधी तुझेच खूप जवळचे लोक, जे तुझ्या प्रगतीवर हवा म्हणून तुझ्यासोबत वावरतात, तेच तुला विखारी नजर लावतात. ही अशी माणसं आहेत जी तुझ्या ताटात बसून जेवतात, तुझ्या यशावर तुझ्यासोबत हसतात, पण जशी ती पाठ फिरवतात तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा मुखवटा गळून पडतो. त्यांना तुझं वैभव, तुझं सुख आणि तुझं ऐश्वर्य आतून खुपतंय. ती व्यक्ती तुझ्या घरात येते, तुझ्या वस्तू निहाळते, तुझ्या मुलांचं कौतुक करते, पण मनातल्या मनात म्हणत असते, हे सगळं यालाच कसं काय मिळालं? माझ्याकडे हे का नाही? तिचा हा एक कुत्सित विचार तुझ्या घराचं संपूर्ण सकारात्मक संतुलन बिघडवण्यासाठी पुरेसा असतो. बाळा, मी तुला अशा व्यक्तीची काही लक्षणं सांगतो. नीट आठवून बघ, अशी कोणती व्यक्ती आहे जिच्या तुझ्या घरी येण्यानंतर किंवा जिच्याशी तू तुझं एखादं गुपित सांगितल्यानंतर तुझ्या घरात अचानक भांडणं सुरू झाली? किंवा अशा कोणत्या व्यक्तीला तुझं यश सांगितल्यावर तुझं ते काम अगदी शेवटच्या क्षणी विनाकारण बिघडलं? ही व्यक्ती तुझ्यासमोर खूप अतिप्रेमाचा आव आणते. ती तुझ्या छोट्याशा यशाचंही असं काही कौतुक करेल की तुला वाटेल हिच्यासारखा हितचिंतक जगात नाही. पण लक्षात ठेव, अति तिथे माती. तिचे डोळे मात्र सतत तुझ्या प्रगतीवर आणि तुझ्या नवीन वस्तूंवर खिळलेले असतात. ती तुझ्या मुलांकडे अशा नजरेने बघते की मुलं विनाकारण आजारी पडतात किंवा चिडचिड करू लागतात. ही नजर केवळ माणसाचीच नसते, तर कधीकधी तुझ्या स्वतःच्या आनंदाचीही तुला नजर लागते. जेव्हा तू तुझ्या गोष्टी जगासमोर मोठ्या दिमाखात मांडतोस. म्हणूनच मी तुला वारंवार सांगतोय, आपलं गुपित जपायला शिक. सर्वांना आपलं मानून हृदयाचं दार उघडं ठेवू नकोस. या व्यक्तीला तुझा मत्सर वाटतोय कारण तू शून्यातून विश्व निर्माण केलंस. तिला तुझ्या कष्टाची किंमत नाही, तिला फक्त तुझ्या फळाचा लोभ आहे. ती व्यक्ती तुझ्या घरात आली की नकारात्मकतेचे असे काही कण सोडून जाते, ज्यामुळे तुझी कुलदेवतासुद्धा तुझ्यावर रुष्ट झाल्याचा तुला भास होतो. ती व्यक्ती तुझ्या प्रगतीवर अशी काही काळी सावली टाकते की तुझे चालणारे धंदे अचानक ठप्प होतात. बाळा, ही नजर म्हणजे साधी गोष्ट नाही. ही एक अशी सूक्ष्म शक्ती आहे जी दगडालाही तडा देऊ शकते. तू तर हाडामासाचा माणूस आहेस. ही व्यक्ती तुझ्याशी बोलताना नेहमी तुझे कान भरण्याचा प्रयत्न करेल. तुला तुझ्या खऱ्या माणसांपासून लांब करण्याचा प्रयत्न करेल. का? कारण जोपर्यंत तू एकटा पडत नाहीस तोपर्यंत तिचा हा नजरेचा खेळ यशस्वी होणार नाही. पण तिला हे माहीत नाही की तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीशी अक्कलकोटचा हा राजा खंबीरपणे उभा आहे.
ज्याच्यावर माझी दृष्टी आहे त्याच्यावर कोणाचीही कुदृष्टी टिकू शकणार नाही. बाळा, आता त्या कपटी नजरेमुळे घाबरून जाण्याचं किंवा रडत बसण्याचं कारण नाही. कारण ज्याची नजर तुला जाळायला निघाली होती तिला भस्म करण्याची ताकद साक्षात अक्कलकोटच्या या रायाकडे आहे. आज मी तुला अशा काही अस्त्र देणार आहे जे तुझ्या घराला एका अभेद्य किल्ल्यासारखं सुरक्षित करतील. ही नजर म्हणजे मत्सराचा धूर आहे आणि हा धूर घालवण्यासाठी तुला तुझ्या श्रद्धेचा अग्नी प्रज्वलित करावा लागेल. तू म्हणतोस मी साधा माणूस आहे. अरे वेड्या, तू विसरलास का तू माझा आहेस आणि जो माझा झाला त्याला जगातल्या कोणत्याही काळ्या शक्तीची भीती बाळगण्याची गरज नाही. आज मी तुला जे तोडगे सांगणार आहे ते साधे वाटतील, पण ते प्रत्यक्ष दैवी ऊर्जेचे स्रोत आहेत. हे उपाय केल्यावर तुझ्या घरातील ती काळी सावली क्षणात नष्ट होईल आणि पुन्हा एकदा तुझ्या घरात आनंदाचा सूर्य प्रकाशेल. बाळा, पहिला उपाय नीट ऐक. उद्या संध्याकाळी जेव्हा दिवस मावळतो तेव्हा घराच्या मुख्य उंबरठ्यावर भीमसेनी कापूर जाळ. कापराचा पवित्र वास आणि त्याची ज्योत नकारात्मक लहरींना मुळांपासून उपटून टाकते. त्या कापराचा धूर संपूर्ण घरात प्रत्येक कोपऱ्यात फिरव आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ मंत्राचा गजर कर. हा धूर म्हणजे तुझ्या घरातील वाईट नजर खेचून घेणारं एक चुंबक आहे. दुसरा उपाय जो अत्यंत प्रभावी आहे. एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी भर. त्यात थोडं मोठं मीठ टाक आणि तो पेला तुझ्या घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात अशा ठिकाणी ठेव जिथे कोणाची नजर पडणार नाही. हे मीठ तुझ्या घरातील सर्व विखारी आणि जळक्या नजरा स्वतःमध्ये शोषून घेईल. दर शनिवारी हे पाणी बदलत राहा. आणि तिसरा महत्त्वाचा उपाय, माझ्या चरणांचा अंगारा. हा अंगारा म्हणजे माझं प्रत्यक्ष सुरक्षा कवच आहे. दररोज सकाळी घराबाहेर पडताना हा अंगारा तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या कपाळावर लाव. ज्याच्या कपाळावर हा अंगारा असेल त्याला पाहताच शत्रूची नजर आपोआप खाली झुकेल. जेव्हा तू हे उपाय करशील तेव्हा तुला स्वतःला जाणवेल की तुझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं आहे. घरातील चिडचिड थांबेल, आजारपण कमी होईल आणि अडकलेला पैसा प्रवाहासारखा पुन्हा तुझ्याकडे येईल. तू आता एकटा नाहीस. तुझ्या घराच्या उंबरठ्यावर मी स्वतः पहारा देत आहे. ज्या नजरेने तुला त्रास दिला ती नजर आता स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहे. तू निर्धास्त राहा. तुझी प्रगती आता अक्षय होणार आहे. हा माझा तुला शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.